नमस्कार मित्रांनो, मी लेखिका संगीता कोळपे मराठी कथा सर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे मी आज एक खूप छान आणि सुंदर असा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि तो खरोखर खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे, तुम्हाला आवडणारा आहे आणि आजच्या ज्या यंग जनरेशनवरती आपला हा व्हिडिओ आहे। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे की प्रेम म्हणजे एक भावला भावलीचाच खेळ झालेला आहे। तर ते सांगायचं म्हटलं तर बघा ना, कोणाचंही प्रेम कोणावरती होते, मॅरिड असो, अनमॅरिड असो किंवा मग सिंगल असो, कोणीही असो, तर लग्नानंतरही प्रेम होत असतं आणि ते अगदी खेळाप्रमाणे झालेलं आहे। चल, आपल्याला आवडलं म्हणून आपण ते खरेदी केलं, तशीच पद्धत आता ह्या प्रेमामध्ये पण चालते। प्रेम म्हणजे कसं होतं माहिती आहे का, आपण जर एकमेकांवरती प्रेम केलं तर ते अगदी जीवापाड केलं पाहिजे आणि शेवटपर्यंत ते निभावलं पाहिजे। पण आता शेवट सोडा, आता थोडं क्षणभर जरी थोडंसं खटकलं ना की झालं वाटोळं। तर असंच आहे आजच्या ह्या ज्या प्रेमामध्ये। तर मित्रांनो, प्रेम हा खेळ नव्हे, प्रेम हा एक भावला भावलीचा खेळ नव्हे। प्रेम ही मन जिंकणं, मन कुठंतरी एकमेकांना गुंतून ठेवणं किंवा मग ते टिकून राहणं, याला म्हणतात प्रेम। आजकाल आपण जे प्रेम करतो ते फक्त वरतीवर क्षणिक सुखासाठी आजकालचं प्रेम आहे। ते मला तरी असं वाटतं, ते क्षणिक सुख कुठेतरी साईडला ठेवून जे कुठेतरी आपण प्रेमामध्ये अनेक भावना असतात, अनेक नाती दडलेली असतात, तर ते कुठेतरी आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे, कुठेतरी त्याचा निभाव करायचा आहे आणि ते टिकवायचं आहे। तर ते कशा पद्धतीने टिकवलं पाहिजे, असं नाही की उठलं सुटलं, आपल्याला आवडलं म्हणून आपण प्रेम केलं, जोपर्यंत वाटलं तोपर्यंत प्रेम केलं, जेव्हा वाटतं तेव्हा सोडून दिलं। आता ते असंच झालेलं आहे, ही कॉमन गोष्ट झालेली आहे। आजकालच्या मुलामुलींना हे एकदम नॉर्मल वाटतं, पण तसं नाही मित्रांनो। आपण कोणाच्या तरी भावनेशी खेळतो। ठीक आहे, तुम्हाला नाही आवडलं म्हणून तुम्ही सोडून दिलं, समोरच्या व्यक्तीची भावना काय, त्या तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला का? नाही ना। तर त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करा, त्याच्यापासून बघा आपल्याला कसा फायदा मिळतोय। जर आपण जाणून घेतल्या, आपण जर समजून घेतलं आपल्या जोडीदाराला, तर आपल्याला नक्की फायदा होईल। तो जोडीदार आपल्या आवडीचं शेवटपर्यंत आपल्या सोबत टिकून राहील। पण आजकाल आपण असं करतो कुठे? सुरुवातही आपण करतो, कुठेतरी खटकलं म्हणून शेवटही आपणच करतो, समोरच्या व्यक्तीला कुठलाही चान्स देत नाही। त्याने काय होतं, प्रेमभंग होतो, भावना दुखवल्या जातात, कुठंतरी माणसाच्या मनात जो वीट निर्माण होतो प्रेमाविषयी, मग ते नातं कोणतंही असो, नवरा बायकोचं असो, प्रेम करणाऱ्या प्रियसी प्रियकराचं असो, किंवा मग आपल्या आईवडिलांचं, मुलांचं, बहीण भावंडांचं, कोणाचंही असो, शेवटी भावना हे सगळ्यांनाच असतात। आईवडिलांना, मित्रांना, मैत्रिणींना, सगळ्यांना असतात। त्या कुठेतरी आपल्याला टिकवता आले पाहिजे, त्या कुठेतरी आपल्याला जपता आले पाहिजे। त्याच्यापासून नेमका आपल्याला काय फायदा होईल, अजून आपण कुठपर्यंत जाऊ, कुठपर्यंत आपल्याला खोल पाणी जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आपण तिथे उतरत राहू, त्याने आपल्याला काहीतरी फायदाच होईल। तर मित्रांनो, आजकाल हे असं होतंय कुठं, असं घडतच नाही आहे। चल, तू आवडला, तू आवडलीस तोपर्यंत, पुढे काय, हा फक्त खेळ होता, दिला सोडून, बस संपला विषय। काय करायचे पुढं प्रेमाचं? कित्येक जणांच्या तरी बाबतीत अशा घटना घडलेल्या आहेत, त्याला सांगताही येणार नाही इतक्या जणांच्या। मला तरी असं वाटतं की जवळजवळ 90% लोकांसोबत हेच घडते आजकाल। हे कुठंतरी थांबलं पाहिजे। माणसाने प्रेम केलं ते शेवटपर्यंत निभावलं पाहिजे, निभावता आलं पाहिजे। ते भावला भावलीचा खेळ म्हणून सोडून नाही देऊन चालत मित्रांनो।
प्रेम हे एक वाहत्या पाण्यासारखं खळखळ असतं. जे एखाद्या नद्या नाल्यांमध्ये पाणी कसं खळखळ वाहत असतं तसं असतं. ते कुठंतरी नाती जपणारं असतं, मन गुंतवणारं असतं. आणि जी काय आपल्या ह्याची जी भरदार जो आपला निसर्ग जो भरलेला असतो ना, ते भरण्यासाठी, आपलं जीवन भरण्यासाठी हे प्रेम असतं. तर याचा फायदा करून घेता आला पाहिजे माणसाला. पण आजकाल तसं होतच नाही. कारण आजकाल म्हणतात ना, नवी पिढी, नवीन जनरेशन, सगळं नवीनच नवीन. त्याच्यामुळं प्रेमही नवीन, त्या प्रेमाची दिशाही नवीन. तर मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. याच्यामधून काहीतरी नवं नातं निर्माण झालं पाहिजे आणि ते नातं टिकलं पाहिजे, टिकवता आलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींना सुरुवात जर आपण केली, चांगली सुरुवात केली, त्याचा चांगला शेवट केला, तर नक्कीच आपल्याला फायदा होईल. जर तुम्हाला माझी ही प्रेमाविषयी छोटीशी जी कथा आहे ती जर आवडली तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. तर अशाच नवीन नवीन मी तुमच्यासाठी कथा, कविता जे चालू घडामोडीवरती आहे त्या नक्की तुमच्यासाठी घेऊन येईन. चला मित्रांनो, आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.